मधील गायब काय काय बोला आहे खजूर खजूर हुजूर हुजूर राणी साहेब नाही आलेत आपल्यासोबत रोज तर सोबतच आपण आपलं काय बोलला काय येते आमच्यासोबत नाही म्हणजे ते तुमचं आणि त्यांचं आपलं झिंगट काय बोलला राजा साहेब पधार रहे हैं बादा बाबुलाइजा होशियार शहनशाह कब्रिस्तान हिंदुस्तान हो शहनशाह हिंदुस्तान आइटम के साथ हाईलाइट का आवाज छोड़ा अबे स्क्रिप्ट के नाम पे ज्यादा लिबर्टी मत ले राजा और रानी ऐसे बोल हो हिंदुस्तान अपने रानी के साथ तशरीफ खा रहे हैं तशरीफ मारे ये राजा और रानी तशरीफ क्यों खाएंगे ओके ओके जा बाबा आम्ही नाही खेळणार अजून किती 10,000 मान सुटणार वजीरजी रानी जी रानी साहेबा हम अभी जिंदा है हिस्सा मोठी खंत आहे राणी साहेबा बघा ना हगरमान किती त्रास सुटतोय वजीर इस नामाकुल को नौकरी से निकाल दिया जाए खजूर मुझे माफ कर दीजिए इसने हमें फिर से खजूर कहा सॉरी सॉरी हुजूर तुम्ही मला नोकरीवरून काढू नका मला दोन लहान लहान बायका आहेत म्हातारी पोरं आहेत दोन छोटे आई बाप आहेत अबे जरा इधर आना अबे तू सगळी गाड्या मारून येतं का बे नाही नाही मी गाड्या नसतो मी तर फक्त अबे बायका लहान मुलं आणि म्हातारे असं बोलायचंय का तुला हो खजूर सॉरी हुजूर तुमने मला नौकरीवरून काढलं का अगर तुमने मेरे को नौकरी से काढा तो मैं कैसे जगूंगा सांगो सांगो ना तुम सांगो बाळा मेरी खूप असं नाही वाटत तुला एक तर मराठी घे एक तर हिंदी घे कशाला दोन्ही भाषांची महाराज दे अपशब्द तुमच्या तोंडी मी वाट लावतोय बोलतोय तरी मी आता सांगत होतो दरबार नका म्हणू कटी आणि राजाचा पैसा वाचावा म्हणून या दीडशाने दरबार सॉरी या वजिरांनी मला दरबार म्हणवला तब से मैं किसी को मुंह दिखाने ने लायक दिया और मेरी इज्जत न्योछावर हो गई अच्छा म्हणजे वजीर तुम्ही आणि यांच्या हो मी तसा नाहीये मी पण तसं नाहीये अरे मग त्याला जपून बोलत ना महाराज राज्याची दशा खूप बिकट आहे अशा हलाखीच्या परिस्थितीत विकंगन झाली वजीर म्हणजे भिक्षुक होण्याचे दिवस आले प्रजापन कर्देनच नाही करत आहे आता आमच्या एक्सपेन्सेस कसे पुरे होणार राजाची आता भांडी तोडशील माझी मी घेणार का राणी साहेबा आपण राज दरबारात आहोत ना विसरलात का वजीर हमारे शाही खजाने का इस्तेमाल किया जाए उसमें से सभी खर्चे संभाले जाए शाही खजाना वो तुम्हारे बेवड़े राजकुमार ने ना चलिए वो फूक डाले वजीर राजकुमाराला बेवडा बोलतोस सच कह रहा हूँ महाराज तुम हमारे शाही खिदमत में इतनी गुस्सा की अब्बा हुजूर क्या तुम्हारा आपकी सल्तनत में इतना भी हक नहीं क्या तुम्हारे बच्चों का दरबार क्यों चला जाएगा वजीर साहब क्या आप हमारे लल्ला को हरी सभा में बेआबरू करना चाहते हो रानी साहिबा और उनके लल्ला स्पीक मराठी में चल रही है तो मराठी बोला ना लल्ला राजा साहब माझ्या मुलाला बोलायचं नाही राजकुमार क्या वजीर सच ले लाई करू नका खाय हे लोक महाराज देवी की आपकी गुडियों के दाम तुझ्यामुळे याला सोडतोय अरे पण याने एवढा पैसा उडवला तरी कोणावर और कौन हो सकता है खजूर फिर से खजूर अबे तुम नको ना बोलू शांत व्हा एक कट तुझा वातावरण तापते वाटते मैं को निकलने कौन है यहाँ से उस्ताद अब्बा हुजूर को रुखसत फरमाने का डर दिखाता है जाऊ दे की आपण दुसरा अप्पा हुजूर आणू तुझ्यासाठी अरे असं ना
आणि कोण आहे ती अप्सरा ज्याच्याकडे एवढा पैसा उधळला? बोलवा तिला. मलाला और कौन हो सकता है? कोई रात दरबार की नचनिया और उसकी मौसी। उस्ताद, तूने हमारी मोहब्बत को नचनिया बोला। कहाँ है हमारी तलवार? आज हम इसका सर कलम करवाएंगे। ये लो राजकुमार। बेटा तलवार धरती है इसका कभी तू हाथ? बहादुर, आजकल हम जरा चलाना भूल गए हैं, पर इसका मतलब ये नहीं कि हम चला नहीं पाएंगे। आता तू निघतोस की मार खाऊन जाणार? हम ये जा लल्ला, जाओ उस नचनिया को बुला के लाओ। हाँ हाँ, जाओ जाओ, हमारी शाही खिदमत में शाही नर्तकी का नृत्य विस्तार पेश किया जाए। अरे अरे नारे कोणीतरी इकडून। शांताबाई की चलने की आवाज सुनी तुम लोगों ने? शांताबाई ऐसी बात है जिसके आते ही दिल की धड़कन तेज हो जाती है, बदल जाता है और उसकी पायल पर ऐसे तेल के जैसे छम 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 छम। तू आमच्या राजकुमारला फूल लावून राजखजानात लुटलेस? इस गुस्ताख को दीवार में चुनवाओ। हाँ हाँ, चुनवाओ चुनवाओ, राज्य से सबसे अच्छे राज मिस्त्री को बुलवाओ और प्लास्टर बिरला एवं पुट्टी से करवाओ। या खाली काय पण चूक नाही, मी तर फक्त लावणी करते, गाणं म्हणते आणि पोट भरते। हो ना, मी पण आपने क्या शेर फरमाया है राजकुमार। मौसी जी। अरे चुप, या नाच नर्तकीला सूलीवर चढ़वा। नहीं राजा साहब, आप हमारे जश्न चिराग की मोहब्बत को यूं सूली पे नहीं चढ़ा सकते। जाने दो जाने दो। क्या? अरे तू इससे प्यार करता है ना? हाँ बता ना, चाहते तो हम किसी और को दिलो जान से है, उसकी वो अदा, उसका वो शर्माना, उसका वो दिल छू जाने वाला अंदाज, कवाहे। हाय राजकुमार, जब प्यार किया तो डरना क्या, जब प्यार किया तो डरना क्या। हे भगवान, ये मैं क्या सुन रही हूँ? हम बताते हैं, बस यही अपराध में बर्बाद करता हूँ, आप मीनू आप इसे प्यार करता हूँ। नहीं, ये नहीं हो सकता। अब मैं किस बहू को शादी का जोड़ा पहनाऊंगी, किसके गले में अपने बेटे के हाथों से मंगलसूत्र पहनाऊंगी? मैं बर्बाद हो गई। राजा के घर में आएगी बारात, दुल्हन होगी साथ। राजकुमार, उस्ताद, हम तुम्हें नहीं छोड़ेंगे। रुको, मी जे ऐकतोय बोलतोय ते सत्य असेल किंवा नसेल, पण आमच्या रामराज्यात यापुढे कधी सेक्शुअल प्रिफरन्सवर रोकटोक केला जाणार नाही। या लोकशाहीला दाबला जाणार नाही। तसेच स्त्री आणि पुरुष या दोन्ही लिंगांना समानतेने जगण्याचा अधिकार आहे, तसेच इतर लिंगांनाही आम्ही आमच्या राज्यात जगण्याचा अधिकार देत आहोत आणि याची सुरुवात आम्ही आमच्या मुलापासून करीत आहोत। या स्किटच्या माध्यमातून आम्ही जेंडर इक्वालिटी फॉर LGBTQIA+ या मुद्द्याला सादर केलं। कित्येक वर्ष झाले आपण या कम्युनिटीजला नाकारतो, त्यांच्यावर व्यंग करतो, पण आज जग बदलतंय आणि या बदलत्या जगात आपणही बदलून या सर्वांचा स्वीकार करावा।